मिसळ म्हणजे फक्त मटकीची भाजी, फरसाण आणि सॅम्पल नसतं, तर प्रत्येक मिसळची वेगळी अशी चव असते. मंडळी, हे कोणतेही पेड प्रमोशन नाही, तर हा माझा जेन्युइन रिव्ह्यू आहे. सो गाईज, वेलकम टू द सिरीज फूडी मंडे. तर आज आपण जाणार आहोत सोमाटणे फाट्याजवळील फेमस रुपेश मिसळला. महत्वाची गोष्ट, इथे 4 व्हीलर पार्किंगला जागा आहे. एवढ्या सकाळीच इथे एवढी गर्दी आहे. मिसळ सेंटरचा अँबियन्स बघितला का? आलीच मिसळ, 1 प्लेट 80 रुपयाला. इथे मटकी, फरसाण, सॅम्पल नि दही दिले. पाव भाजलेले आहेत. सॅम्पल टाकून मिसळची चव घेतली. सुरुवातीला तिखट नाही लागली, तर अगदी परफेक्ट आहे. सॅम्पल वाढवले तशी तिखटसर चव येऊ लागली. पण ही तिखट चव लगेच विरते हा. कदाचित गरम मसाला कमी वापरलाय आणि लाल मिरचीचं तिखट जास्त वापरलंय, त्याच्यामुळे हा तिखटपणा घशात उतरत नाही, तर जिभेवरच राहतो. तुम्हाला जर तिखटच खायचंय तर वेगळी तर्री देखील दिली आहे. पुण्यामध्ये ठराविक मिसळ खाल्ल्यानंतर एक वेगळी टेस्ट अनुभवायची असेल तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता. माझा जेन्युइन रिव्ह्यू म्हणाल तर पुणे मुंबई हायवेने जाताना थोडी वाट वाकडी करून तुम्ही इथे नक्की येऊ शकता. पत्ता पाहिजे असेल तर लगेच लोकेशन अशी कमेंट करा. काय मग, पुढच्या सोमवारी कुठे जायचं?